नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अप्रोच बिल्डिंग AB प्रोग्राम या प्रोग्राममध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। प्लॅन ऑफ ॲक्शन 65 दिवसांचा प्लॅन करणार आहोत। यामध्ये वेगवेगळ्या फील्डमधून येणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि प्री कशा पद्धतीने त्यांना क्लिअर करता येईल यासाठी आपण हा प्लॅन आणलेला आहे। या प्लॅन मध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये न ठेवता त्यांचा प्रीवियस अभ्यास त्यांनी आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यासाठी एक्स्ट्रा कुठे एफर्ट्स घ्यावे लागतील आणि कुठे कमी एफर्ट्स घ्यावे लागतील किंवा त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी कशा पद्धतीने कमीत कमी एफर्ट्स मध्ये करता येतील त्यासाठी हा प्रोग्राम घेऊन येत आहोत। या प्रोग्राम मध्ये आता मी तुम्हाला आपण यामध्ये वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत। त्यामध्ये UPSC वरून MPSC वर शिफ्ट होणारे किंवा ॲग्री MPSC करणारे किंवा कंबाईन प्री किंवा मुख्य करत असलेले परंतु राज्यसेवा प्री परीक्षा त्यासोबत करण्याची इच्छा असणारे किंवा फॉरेस्ट मेन्ससाठी प्रिपरेशन करणारे विद्यार्थी ज्यांना फॉरेस्ट प्री कंप्लीट करणं अपेक्षित आहे किंवा FSO इंजिनिअरिंग वगैरे किंवा जे जॉबला आहेत विद्यार्थी जसे की सरळ सेवेतून STI ASO असणारे किंवा युनिफॉर्म सर्व्हिस मधून PSI एक्साइज PSI कॉन्स्टेबल इत्यादी पदावर असलेले विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या आपण ग्रुप केलेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहोत। तर सध्या आपण यामध्ये जे विद्यार्थी UPSC वरून शिफ्ट होत आहेत MPSC वर किंवा UPSC प्रिलिम सोबत MPSC प्रिलिम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या लेक्चर मध्ये एक 10-12 मिनिटांमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत आणि त्यांना कशा पद्धतीने राज्यसेवा प्री 2026 कंप्लीट करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी कव्हर करता येतील यावर काम करणार आहोत। तर हा प्रोग्राम आहे कोणासाठी तर एक UPSC वरून UPSC परीक्षा करून MPSC वर शिफ्ट होणारे विद्यार्थी जसे की आपण या वर्षी 2025 ला बघितलं बहुतांश विद्यार्थ्यांनी UPSC वरून MPSC वर शिफ्ट झाले परंतु त्यांना त्या पद्धतीने यश आलं नाही कारण UPSC चा अप्रोच वेगळा MPSC चा अप्रोच वेगळा UPSC ची डिमांड वेगळी MPSC ची डिमांड वेगळी। तर या विद्यार्थ्यांना त्या UPSC च्या अप्रोच वरून MPSC च्या अप्रोच वर शिफ्ट करण्यासाठी आपण काम करणार आहोत। त्याचबरोबर जे विद्यार्थी UPSC प्रिलिम्स करत आहेत आणि त्यांना MPSC प्रिलिम्स दोन्ही प्रिलिम्स सोबत करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी करणार आहोत। त्यामध्ये UPSC प्री आणि MPSC प्री मध्ये 7 दिवसाचा अंतर आहे तर या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली कशा करता येतील यावरही काम करणार आहोत। मला असं वैयक्तिक वाटतं की तुम्ही MPSC प्रिलिम्ससाठी ज्या गोष्टी करणार आहात जसे की काही फॅक्ट करणार आहात त्या फॅक्ट पार्ट करणार आहात काही अप्रोच बिल्डअप करणार आहात आणि काही गोष्टी एक्स्ट्राचे इनोव्हेटिव्ह करणार आहात ह्याच गोष्टी तुम्हाला UPSC प्रिलिम मध्येही काही 7, 8, 9 क्वेश्चन पर्यंत बरोबर आणण्यासाठी मदत करतील आणि त्याचबरोबर UPSCचं तुमचं नॉलेज MPSC मधील ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी त्या कंप्लीट करण्यासाठी मदत होईल। तर या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत की UPSCचे विद्यार्थी जे कन्सेप्च्युअली क्लिअर असतात त्यांना फॅक्च्युअल गोष्टी कोणकोणत्या कराव्या लागतील कोणत्या सोडाव्या लागतील जसं की इतिहासाबद्दल बोलायचं गेलं तर इतिहासामध्ये UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एन्शियंट मिडल हिस्ट्री अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली असते। त्यांचा भारताचा इतिहासही काही प्रमाणात कंप्लीट असतो परंतु त्यांचा महाराष्ट्राचा इतिहास आणि त्या रिलेटेडच्या गोष्टी थोड्याशा कमजोर असतात तर त्यांना एक ह्या गोष्टींवर फोकस करून त्या योग्य कमी टाइम मध्ये कशा कंप्लीट करता येतील त्या इतिहासा रिलेटेड पुन्हा भूगोलाबद्दल बोलायचं गेलं तर जिओग्राफी रिलेटेड तर फिजिकल जिओग्राफी हा त्यांचा अतिशय तुमचा UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने कंप्लीट असतो परंतु भारताचा जिओग्राफी मधील काही फॅक्ट आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफी मधील काही फॅक्ट तर ह्या गोष्टी जे 2-4 प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट मधले जे एक्स्ट्रा जे करण्याची गरज असते जसे की तुम्ही जनरलाइज जरी असला तुम्ही UPSC करत असला तुम्ही इतिहास किंवा भूगोल ह्या विषयाचा अभ्यास करत असला तरी जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत असाल आणि MPSC ची प्री दिली तुमचे 6, 7, 8 क्वेश्चन बरोबर येतात पण तेच क्वेश्चन 11, 12 पर्यंत नेण्यासाठी किंवा जिओग्राफी मध्ये पुन्हा अगेन 7, 8 पर्यंत असतात तेच क्वेश्चन 11, 12, 13 पर्यंत नेण्यासाठी ह्या प्रोग्राम मध्ये आपण काम करणार आहोत। असं ओव्हरऑल प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 1, 2, 3 असे क्वेश्चन वाढवले तर साधारणतः आपले 15 ते 20 क्वेश्चन वाढू शकतात। 15 ते 20 क्वेश्चन वाढले तर एक 25 ते 30 मिनिमम मार्क वाढण्यासाठी तुम्हाला स्कोप आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता मार्केटमध्ये काहीच नाही जसं की बेसिक पासून सुरुवात करायला गेलं तर असे विद्यार्थी UPSC करून बेसिक पर्यंत बेसिक पासून सुरुवात करण्याची मानसिकता कोणाचीच नाही। त्यासाठी आम्ही हा एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम घेऊन येत आहोत। यामध्ये तुमच्या UPSC च्या स्टडीला ज्या गोष्टी ऍडिशनल गरजेच्या आहेत त्या गोष्टी ऍडिशनल गोष्टी आम्ही इथं तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला अप्रोच
ह्या गोष्टीवर काम करणार आहोत की एमपीएससीचा नेमका अप्रोच काय आहे, युपीएससीच्या अप्रोच पेक्षा एमपीएससीचा अप्रोच कसा आहे, युपीएससी मध्ये करत असलेल्या गोष्टींपेक्षा तुम्हाला इनोव्हेटिव्ह गोष्टी कोणत्या करायच्या त्या गोष्टी घेऊन येणार आहोत. तर मला असं वाटतं ज्या विद्यार्थ्यांना युपीएससी कडून एमपीएससी कडे जे शिफ्ट होत आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी हा प्रोग्राम नक्की जॉईन करावा. त्यांच्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे की तुम्ही अप्रोच बिल्डिंग वर काम करा आणि त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित होतील. यामध्ये हा प्रोग्राम 65 दिवस चालणार आहे. या 65 दिवसामध्ये तुमचं पहिल्या 50 दिवसांमध्ये तुमचं एक सिलेबसचं ओव्हरऑल कव्हरेज विथ पीवायक्यू अनालिसिस आणि सर्वात महत्वाचा जो अप्रोच आहे त्या गोष्टी तिथं कव्हर होतील. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या फेज मध्ये तुमचे 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन जे 7 दिवसाचे 2 प्रोग्राम घेणार आहोत तर त्या गोष्टी त्यामध्ये कव्हर होतील. ह्या प्रोग्राम मध्ये आपण हा प्रोग्राम 65 दिवसांसाठीचा डिझाईन केलेला आहे. या प्रोग्राम मध्ये सर्वात महत्वाचा तुमचा अप्रोच आहे. या अप्रोचवर आणि पीवायक्यू अनालिसिस यावर काम करणार आहोत. युपीएससी टू एमपीएससी शिफ्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा प्रोग्राम आहे. नक्की तुम्ही जॉईन करा. हा प्रोग्राम जॉईन करून तुम्ही तुमची प्री सिक्युअर करू शकता. धन्यवाद. एवढंच सांगतो की हा नक्की प्रोग्राम जॉईन करा आणि यामध्ये तुमच्या काही क्वेरी असतील, तुम्हाला काही याबद्दल विचारायचं असेल तर या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. 9158390722 या नंबरवर संपर्क साधा. तुमच्या काय अडचणी असतील, तुम्हाला काय अडचणी असतील या रिलेटेड आपण डिस्कस करूयात आणि त्यानंतरच तुमची सीट कन्फर्म करा. हा प्रोग्राम सुरू होत आहे 27 जानेवारी पासून, अर्थात उद्यापासून 27 जानेवारी 2026 पासून. तर नक्की जॉईन करा, टाइम वाचवा आणि हा प्रोग्राम जॉईन करण्यामागं मी तुम्हाला असं म्हणेन की जर तुम्ही ह्या वर्षीची प्री टार्गेट करत असाल 2026 ची जी 31 मेल आहे तर तुम्हाला अगेन पुढची प्री करावीच लागणार आहे. कारण 26 ची मेन्स होईल, त्यानंतर तुमचा मेन्सचा रिझल्ट आलेला नसेल आणि तिथूनच एक महिना किंवा 1.5 महिन्यामध्ये पुन्हा राज्यसेवेची प्री होईल. तर एकदाच प्री व्यवस्थित करा, एकदाच अप्रोच वर काम करा, स्वतःचा टाइम वाचवा. धन्यवाद.